तो असा आहे की मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ऑटो आणि रिक्षा चालक जो आहे त्यांना स्थानिक भाषा म्हणजे आमची मराठी भाषा मध्ये संवाद केला पाहिजे पॅसेंजर बरोबर। आम्ही सगळे शिवसेनेचे लोक आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लोक, वेगवेगळे पक्षाचे लोक, असा आमचा विश्वास आहे की महाराष्ट्रात मराठी भाषाचा सन्मान राहिलाच पाहिजे, झालाच पाहिजे। महाराष्ट्रामध्ये राहणारे सर्व लोकांना मराठी भाषा बोलला पाहिजे, मराठी भाषामध्ये संवाद केला पाहिजे। याच्यावर काहीही मतभेद नाही, काहीही वाद नाही। पण तो GR मध्ये पुढे अशी एक तरतूद आहे की 1 मे पासून RTO तर्फे प्रत्येक ऑटो चालक आणि टॅक्सी चालकचा जो मराठी ज्ञान आहे, मराठी भाषाचा जो ज्ञान आहे त्याचा व्हेरिफिकेशन होईल। म्हणजे एक व्हेरिफिकेशन ड्राईव्ह सुरू होईल शासनातर्फे, RTO तर्फे। त्यांच्या मराठी भाषाच्या ज्ञानचा एक टेस्ट घेतला जाईल, परीक्षा घेतला जाईल आणि समजा ते फेल झाले तो त्या GR मध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की त्यांचा परमिट रद्द केला जाईल, त्यांचा लायसन्स जप्त होईल आणि जो बॅच असतो तो त्याच्या पण जप्ती होईल। हा एक मोठा वादचा विषय आहे। मी 4-5 दिवसापूर्वी माननीय आमचे पक्षाचे जो मंत्री आहेत, माननीय श्री परिवहन मंत्री श्री प्रताप नाईक साहेबांना एक पत्र पाठवलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही मराठी सक्तीचा जो एक प्रस्ताव ठेवत आहात तो थोडा अन्यायकारक आहे। कारण जे ऑटो चालक आहेत, जो टॅक्सी चालक आहेत, सगळे मराठी बोलू शकत नाही असं नाही आहे। खूप सारे लोक मराठी बोलू शकतात, पण समजा ज्यांना मराठी बोलू येत नाही, समजा तुमच्या टेस्टमध्ये ते फेल झालेत, तो त्यांच्या परमिट रद्द करण्याचा जो राज्य शासनाकडून एक पवित्रा घेतला गेलेला आहे, त्याच्यामुळे एक दुष्परिणाम होऊ शकतो लोकांवर। म्हणजे लोकांच्या समोर उदरनिर्वाहाचा संकट निर्माण होऊ शकतो, लोकांच्या समोर उपाशी राहण्याचा संकट येऊ शकतो।